सायलीने तन्वीच्या रूममध्ये मोबाईल लपवला होता हे तन्वीने पकडलंय आणि आता ती सगळ्यांसमोरच तमाशा करते. सायलीला ते खूप बोलतीये की तू अशीच निर्लज्ज आहेस, तुला काही कळत नाही, माझ्या रूममध्ये मोबाईल लपवतेस आणि सगळ्यांनाही भडकवत असते. आणि तसेच सगळेजणही भडकतात आणि सायलीवर आरोप करतात. इथे अश्विन तर काही विचार न करता सुरूच होतो. त्याला काहीही आजकाल लागत नाही, तो सुरू होतोच. अश्विन सायलीला म्हणतो, तू किती निर्लज्ज आहेस का, आमच्या रूममध्ये असा मोबाईल लपवतेस आणि आमचं रेकॉर्डिंग करायचं होतं. तेव्हा तन्वी लगेचच म्हणते, आपलं नाही माझं, तिला माझ्याबद्दल सगळं जाणून घ्यायचं होतं की मी कशा चुका करते, मग सगळ्यांसमोर आणणार आणि ती महान बनणार आहे, हेच तिला हवं आहे. कारण घरचे तिला कोणी काही विचारत नाहीत ना, म्हणून हे सगळं नाटक करते ती. इथे अर्जुन पण तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो की अशी नाही आहे सायली. पण तन्वी किंवा घरचे ऐकणार आहेत का त्या दोघांचं? नाही. इथे तन्वी म्हणते, आपण ना इथून जायला हवं, कारण हे दोघं तर इथे ठाण मांडून बसलेत, हे तर काय हे घर सोडून जाणार नाहीत, मला शांतता हवी आहे अश्विन, चल आपण जाऊया म्हणून. आणि अश्विन पण म्हणतो ठीक आहे आणि ते तिथून निघत असतात. इथे तन्वीला निघायचं तर नसतं, पण नाटकं तर तिची लाजवाब असतात. अश्विन आणि तन्वी जात असतात तेव्हाच ती विचार करत असते, अरे या लोकांनी काही गप्प बसण्याचं प्रशिक्षण घेतलं आहे का, कोणी काही थांबवत का नाही आम्हाला. आणि तेवढ्यातच कल्पना म्हणते, थांबा, तुम्ही कुठेही जायचं नाही. आणि तन्वीला काय तेच हवं असतं. ते दोघंजणं पाठी वळून बघतात. तेव्हा इथे कल्पना म्हणते, ज्यांनी चूक केली ती व्यक्ती या घरातून जाईल. तेव्हा लगेचच अर्जुन आपल्या बायकोची साईड घेतो आणि म्हणतो की अस्मिताईनी आणि तन्वीनी मिळून आमच्या रूममध्ये मोबाईल लपवला होता, तेव्हा तुम्ही का ॲक्शन घेतली नाही का? तर मम्मा, ती तुझी मुलगी आहे म्हणून. तन्वीने या घरात येऊन काय काय तमाशे केले हे सुद्धा माहिती आहे, दागिने चोरले, किती खोटं बोलली आहे, सगळं माहिती आहे, तरी तुम्ही काही ॲक्शन घेतली नाही. इतकं खोटं बोलली आहे तरी तुम्ही काय केलं? काय केलं नाही. लगेचच पूर्णाजी म्हणते, तिला शिक्षा दिली होती, तिला या घरात येण्यापासून बंदी केली होती. अर्जुन पण लगेच म्हणतो, मग काय केलं? नंतर लगेच ती रडवून खोटं बोलून माफी मागितली आणि तुम्ही माफ केलं आणि परत तिचं सुरू झालं. सगळेजणच गप्प. प्रताप म्हणतो की सायलीने चूक केली आहे म्हणून तिला तन्वीची माफी मागायलाच लागेल आणि ती सुद्धा हात जोडून. इथं अर्जुन म्हणतो, ती मागणार नाही, ज्यांची माफी मागायला हवी होती त्यांची मागितली आहे, ज्यांचा सायली रिस्पेक्ट करते त्यांची माफी मागितली आहे, तन्वीची ती माफी नाही मागणार. आणि सगळेजणच अर्जुनकडे बघायला लागतात. अर्जुन सायलीचा हात पकडतो आणि जिन्यावरनं आपल्या रूममध्ये घेऊन जातो. कल्पना लगेच सुरू होते की ही मुलगी जोपर्यंत या घरात आहे तोपर्यंत काही शांतपणे जगू देणार नाही. इथे पूर्णाजी म्हणते, माझ्या जाण्याच्या आधी मला या घराचे 2 तुकडे झालेले नको आहेत, बस एवढंच देवाकडे प्रार्थना, आणि रडत असते. तेव्हा कल्पना आणि प्रताप तिला तिच्या रूममध्ये घेऊन जातात. इथे विमल पण आपलं काम करायला सुरुवात करते. अश्विन आणि तन्वी बोलत असतात. तन्वी अश्विनला पिन मारते आणि म्हणते, बघितलं, हे लोक दरवेळेला असं करतात आणि ती किती निर्लज्ज आहे, काहीही झालं नाही असं दाखवून निघून गेली. आणि मला मात्र तो म्हणतो जाऊन दे आणि तो तिथून निघून जाते. आणि तन्वी खूप खुश होते तमाशा झालाय म्हणून. अर्जुन आपल्या रूममध्ये खूपच चिडलेला असतो आणि सायली शांतपणे उभी असते. अर्जुन म्हणतो, तुम्हाला माहिती आहे का तुम्ही काय केलं ते? तर ती म्हणते, मला फक्त तुम्हाला खुश करायचं होतं, तो पुरावा द्यायचा होता. तो म्हणतो, तुम्हाला माहिती आहे का, हा पुरावा आपल्याला काहीही कामाचा नाही. जगा आपल्याला त्याच्यात काहीही मिळालं असतं तरी हा आपण कोर्टात सादर करू शकलो नसतो, कारण एखाद्याची प्रायव्हसी भंग केली, हा एक गुन्हा आहे. सायली लगेच त्याच्याकडे येते आणि म्हणते, सॉरी, मला माहिती नव्हतं हे. तेव्हा अर्जुन म्हणतो, एकदा तरी विचारायचं तुम्ही हे करताना की काय चूक आहे, काय बरोबर आहे, तुम्ही करून टाकलं. ती म्हणते, मला फक्त पुरावे शोधायचे होते या केससाठी. तो म्हणतो, हे काय पुरावे आहेत? काही नाही, आपल्याला काहीही मिळणार नाही आहे या गोष्टीमधनं, तुम्ही असं काहीच करू नका. आणि तेवढ्यातच त्याला एक फोन येतो. ते ज्या रेस्टॉरंटमध्ये कॅन्डल लाईट डिनरसाठी जाणार असतात तिथून तो म्हणतो, कॅन्सल करा, आम्ही नाही येऊ शकत आहोत म्हणून. आणि सायली खूपच हताशपणे अर्जुनकडे बघत असते. इथे जेलमध्ये साक्षी आणि ती हवालदार पोलीस त्या दोघींचं जुंपलेलं असतं. इथं साक्षी तिला तोरा दाखवत असते आणि ती हवालदार पोलीस साक्षीला तोरा दाखवत असते. आणि त्या दोघींचं हातापायीसुद्धा होते. आणि हे सगळ्या गोष्टी महिपत दुरून बघतो आणि त्याला खूपच राग येत असतो की ती पोलीसवाली कशी माझ्या मुलीला त्रास देते, जसा त्याच्या मुलीने काहीच त्रास दिला नाही आहे कोणाला. आणि तो लगेचच तिथून बाहेर येतो आणि दामिनी वकीलला फोन करत असतो. पण दामिनी महिपत शिखरेचा फोन येतो हे बघून तिला असं वाटतं की तो काही ना काहीतरी त्रास देत बसेल आणि काही ना काहीतरी उगाचच बोलत बसेल, म्हणून ती त्याचा फोन कट करते, कारण ती दुसऱ्या कामात असते आणि ह्याच्याशी बोलून काय फायदा. म्हणून तो सारखं तिला फोन करत असतो आणि ती कट करून टाकते. आणि इथे महिपत चिडतो की मी माझ्या मुलीसाठी हिला फोन करतो आणि ही आपला चोरा दाखवते. इकडे दुसरीकडे सायली सगळ्यांचा राग जावा म्हणून सगळ्यांच्या आवडीचं जेवण बनवते. जसं प्रतापला चिंचगुळाची आमटी आवडते म्हणून ती करते.
आणि कल्पनाला मसाले भात आवडतो काजू घालून, तसा ती बनवते. विमलताई सायलीला म्हणतात, सायलीताई तुम्ही काहीच चुकीचं केलं नाही आहेत. इथे सायली म्हणते जाऊन दे ना, तुम्ही हे काही बोलू नका नाही तर तुमची नोकरी खतऱ्यात येईल. आणि ती टेबलावर त्यांची ताटं वाढते आणि एक नोटपॅडवर चिठ्ठी लिहिते, आई बाबा मला माफ करा. आणि ती चिठ्ठी तिकडे ठेवते आणि अर्जुनचं ताट वाढून तिकडून घेऊन जाते. अर्जुनच्याही आवडीचा बेत करते, छोले पुरी आणि रव्याची खीर. इकडे महिपत आपल्या मुलीशी बोलत असतो. साक्षी त्याला सांगत असते की आता खूपच त्रास होतोय मला, मी नाही सहन करू शकत आहे. इथे महिपत म्हणतो, तू एवढीशी होती, माझ्या तळ हाता एवढी, तेव्हापासून मी तुला ओळखतोय, तुझ्या डोळ्यात कधी पाणी येऊ दिलं नाही, पण आता तू निश्चिंत राहा. आणि तेवढ्यातच एक हवालदार जो महिपतचा असतो तो साक्षीसाठी जेवण घेऊन येतो आणि महिपत तिला भरवत असतो. ती म्हणते मला भूक नाही आहे. महिपत म्हणतो माझ्या हातनं 2 घास तरी खा, तू लवकरात लवकर इथून बाहेर पडशील, एका आठवड्यात तू घरी येशील आपल्या बेडरूममध्ये एसीची हवा खात मऊ मऊ गादीत. आणि ती खूपच खुश होते. सायली अर्जुनचं ताट वाढून तिथून जात असते आणि खूपच खुश असते, हसत असते. आणि ही गोष्ट तन्वी बघते, कारण ती सुद्धा त्यावेळेला तिथे येते आणि बघते तर इथे सायली इतकं सगळं झालं आहे तरी आनंदात आहे. हे बघून तन्वीला त्रास होतो. ती म्हणते मला त्रास देते आणि ही आनंदात आहे, बघूनच घेईन म्हणून. आणि ती तिच्याकडे रागाने बघत असते आणि सायली आपल्या मार्गाने वर जात असते रूममध्ये. इकडे प्रतिमाने आपल्याला स्वतःला कोंडून घेतलं असतं रूममध्ये आणि इकडे नागराज आणि सुमन बाहेरून दरवाजा ठोठवत असतात आणि म्हणतात, वहिनी तुम्ही प्लीज दार उघडा ना, काय करताय आतमध्ये. आणि प्रतिमाला इकडे सगळ्या गोष्टी आठवत असतात. तन्वीनी बोलल्यामुळे तिला त्या गोष्टी सगळ्या आठवत असतात की खरंच मी अशी विसरते का, ते झाड काटेरी, किंवा मग इकडे तन्वी बोललेली असते की तू कशी विसरती आहेस, तो उपमासुद्धा तू केलेला नाही आहेस. या सगळ्या गोष्टी ती आठवत असते आणि खूप त्रास करून घेत असते स्वतःला. तेवढ्यातच तिकडे रविराज येतो आणि सुमनला विचारतो काय झालं म्हणून. सुमन म्हणते बघा ना, वहिनीने दार लावून घेतलं आहे, त्या आतमध्ये आहेत आणि काही बोलतच नाही आहेत, आम्ही कधीपासून दार ठोठवतोय. तेवढ्यात रविराज पण दार ठोठवायला लागतात आणि म्हणतात प्रतिमा दार उघड, पण ती काही प्रतिसाद देत नाही. हे बघून रविराज एक युक्ती करतो. तो म्हणतो तुला सायलीची शपथ आहे प्रतिमा, बाहेर ये. आणि तेवढ्यातच प्रतिमा दार उघडते आणि सगळेजणच आतमध्ये जातात रूममध्ये. प्रतिमा आतमध्ये रडत असते. सुमन तिला म्हणते, वहिनी तुम्हाला काय झालं आहे, तुम्हाला जे तन्वी बोलली त्याचा विचार करताय का, त्याचा राग आला आहे का तुम्हाला. तेवढ्यात रविराज म्हणतो काय बोलली आहे तन्वी असं. आणि सगळेच एकमेकांकडे बघत असतात. दुसरीकडे अश्विन खूपच चिडलेला असतो की सायलीने हे काय केलं, आपल्या रूममध्ये असा कॅमेरा कोणी लपवतं का हे सगळं कॅप्चर करायला. तन्वीला तर काय तेच हवं आहे. ती आणखीन आगीत तेल ओतते आणि भडकवत असते अश्विनला की तूच आहे जो यांना गप्प करू शकतोस, तू बोलण्याचं थांबवू नकोस. आणि एकदम अश्विन तन्वीकडे बघायला लागतो आणि ती सावरते आणि म्हणते म्हणजे काय आहे ना, तुझंच ऐकतात ते, तू असं बोललास ना की ते गप्प बसतात. आणि अश्विन एकदम चण्याच्या झाडावर चढतो. सायली अर्जुनसाठी जेवण घेऊन येते पण तो चिडलेला आहे. हे बघून ती म्हणते तुमच्या आवडीचा मेनू केला आहे, छोले पुरी आणि रव्याची खीर, ओलं खोबरं घातलेली. तो रुसलेलाच असतो. तेव्हा ती म्हणते माफ करा ना, आणि सॉरी हां मी विसरले, त्याच्यात ओलं खोबरंच घातलं नाही आहे. तो म्हणतो माझी बायको असं विसरणं शक्यच नाही आहे. ती म्हणते माझ्या नवऱ्याबद्दल मला झोपेती विचारलं तर मी सगळं सांगू शकते, त्याला काय आवडतं आणि काय नाही. तुम्ही माफ करा ना, माझा राग असा अन्नावर काढू नका. आणि तो पण शेवटी हसतो. कारण सायली अर्जुनला म्हणते तुम्ही माझ्या नवऱ्याला सांगा ना जेवायला, तो रुसला आहे माझ्यावर. आणि हे ऐकून अर्जुन शेवटी हसतो आणि त्या दोघांचं भांडण मिटतं.